प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी होम टू होम पदयात्रा काढत प्रचाराला वेग दिला आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी नियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने होम टू होम पदयात्रा काढत प्रचाराला वेग दिला आहे। शंकरलिंग मंदिर गुरुवारपेठ, थळंगे बोळ, कोंडा वकील घर, दरगो पाटील बोळ, तडवळकर हॉस्पिटल, बागलकोटी घर, संयुक्त चौक, विद्यानिकेतन प्रशाला, हिंगोलांबिका मंदिर, जुने सिद्धेश्वर मंदिर, नीलकंठेश्वर मंदिर, मुटकिरी घर ते आनंद गोस्की विणकर बागेजवळ पदयात्रा परिसरात भाजपचे उमेदवार अमर पुदाले, प्रवीण दरगो पाटील आणि बबिता धुम्मा, गीता गवई यांनी मतदारांसोबत थेट संवाद साधला। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रत्येक घराला भेट देत नागरिकांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या। पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, ड्रेनेज व्यवस्था यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली। या सर्व समस्यांवर प्राधान्याने उपाययोजना करून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे। प्रभागातील विकास कामे पारदर्शक, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल। केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे उमेदवारांनी यावेळी सांगितले। साधारण पूर्व भागाशी निगडीत आहे। ह्या ठिकाणी हे जो परिसर आहे हो उद्योग जगत आहे आणि तो वरती गेलं तर सगळं थोड्याफार प्रमाणात रोजगार करून उपजीविका जगणारे लोक आहेत। ह्या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, स्वनिधी, बालसंगोपन, कामगार योजना, उज्ज्वला गॅस इत्यादी मोठ्या प्रमाणात कामे या ठिकाणी झालेली आहेत आणि येणाऱ्या 15 तारखेला या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी हे मोठ्या प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजावून भाजपच्या चारही उमेदवाराला मोठ्या बहुमताने निवडून आणतील अशी मी ग्वाही देतो। मी गीता गोविंद गवई। आम्ही शंकर मठापासून निघालेलो आहे। सगळ्या लोकांचे खूप म्हणजे आम्हाला प्रोत्साहन आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। सगळ्यांनी एकजूट मतेने सगळे मत टाकतो म्हणून आम्हाला खूप आनंद वाटला। नमस्कार। भारतीय जनता पक्षाचा पूर्ण मतदार नाळ जुळलेला आहे। भारतीय जनता पक्ष म्हणजे या नागरिकांचे नाळ जुळलेलं आहे। कुठलेही या ठिकाणी संशयाचं कारण नाही आहे। पूर्ण बहुमताने हे चारही उमेदवार जिंकून येईल असे मी आश्वासन देतो।